एव्हरीवन, हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन। तर आज न्यू इयर स्पेशल काहीतरी गोड बनवायचं ठरवलं आहे। चला तर स्टार्ट करू। गुलाबजामुनसाठी जो पाक लागणार आहे तो मी बनवायला घेतलेला आहे। याच्यामध्ये मी 1.25 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। खूप व्यवस्थित तर आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला गुलाबजाम बनवण्यासाठी दूध लागणार आहे, त्याच्यामुळे मी एक पॅकेट दुधाची पिशवी आणली होती, ती आता मी गरम करायला ठेवलं आहे। कन्सिस्टन्सी होतोय थोडासा थिक। झालेलं आहे, त्याला थोडं कोमट व्हायला आपण ठेवून देऊया आणि आपला पाकही रेडी झालेला आहे। मी त्यालाही झाकून ठेवतो। थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण पुढची रेसिपी स्टार्ट करूया करायला। दूध झालं आहे बऱ्यापैकी कोमट आणि मी आणला आहे गिट्सचं गुलाबजामुनचं पॅकेट। सो आता आपण स्टार्ट करूया पुढच्या रेसिपीला। ह्याच्यात पाणी टाकूनही आपण करू शकतो, बट पाण्यापेक्षा दुधाची जी टेस्ट असते ती चांगली असते, त्यामुळे मी इथे दुधाचा वापर केला आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून त्याला एकत्र करून पिठासारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल हे पीठ माझं असं व्यवस्थित तयार झालेलं आहे। एक मिनिट, हे गुलाबजामुनला जे लागणार आहे ते पीठ मी व्यवस्थित तयार केलं। आता त्याला मी अर्धा तास असंच ठेवणार आहे बंद करून। तोपर्यंत मी माझं वेगळं भाजी वगैरे बनवायची जे आहे ते करून घेणार आहे। पिठाला बराच वेळ ठेवल्यानंतर आता आपण त्याचे गोळे करून घेऊया। त्याच्या आधी थोडंसं त्याला व्यवस्थित मी एकदा पुन्हा मळून घेते आणि मग त्याचे गोळे करायला स्टार्ट करते। मी गोळे बनवून घेतलेले आहेत, 17-18 गोळे झालेले आहेत। आपण हे फ्राय करायला आता घेऊया। आपण ह्याला तेलामध्ये फ्राय करायला स्टार्ट केलेलं आहे। थोडं लालसर होईपर्यंत आपण त्याला फ्राय करायचं आहे। रेड झाल्यानंतर ह्याला कढईतून काढून घ्यायचं आहे। काय माहिती कसे तर आता आपले गुलाबजाम फ्राय करून रेडी झालेले आहेत ना। आता मी त्याला साखरेचा जे पाक आपण बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता मी गुलाबजामला साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून टाकलेलं आहे। मी थोडंसं गरम करते आहे। तर आता आपले गुलाबजामुन बनवून रेडी झालेले आहेत। आता मी त्याला सर्व करणार आहे। चला तर बाय मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच।